कोणी देत नाहीये, म्हणून तिने सगळेच्या सगळे 71 पानाचे डिटेल्स आम्हाला पाठवलेत आणि त्याच्यापैकी हॉरेबल धक्कादायक असे खुलासे आहेत. एक म्हणजे पहिलं नाव आहे श्री संतोष हिंगडे, कलेक्टर ऑफ स्टॅम्प, डिपार्टमेंट ऑफ रजिस्ट्रेशन अँड स्टॅम्प्स, यांच्यातलं आणि तृप्ता ठाकूर मध्ये झालेलं सगळ्याच्या सगळं कॉन्व्हर्सेशन सुरुवातीपासनं, म्हणजे त्यांना जे ऍडज्युडिकेशन करून देण्याच्या आधीपासून हे हिंगडे आणि शीतल तृप्ता ठाकूर मध्ये सगळं कॉन्व्हर्सेशन आहे. आणि त्याच्यात ते म्हणतात डॉक्युमेंट्सला जे लावणार आहात ते सर्व जोडा, बाकीचा फाईल सोबत द्या. म्हणजे त्यांनी ते सांगितल्याबरोबर ती ताबडतोब त्यांना पूर्ण ज्या ऍडज्युडिकेशनचे पेपर्स ही PDF कॉपी त्यांना पाठवते. यानंतर सगळं तुम्ही जर बघाल चॅट आहे त्यांचं, अगदी त्याच्यात वरी आणखी फाईल इन्व्हर्टेड म्हणून सुद्धा त्यांनी पाठवलेलं आहे. फाईल ती पाठवली, आता जी आम्ही ऍडज्युडिकेशनची पाठवली, फाईल दिल्याबरोबर सुद्धा त्यांना कळवलं होतं की हे आम्ही दिलंय. आता सर मी कोर्टातून निघालीये, मी येतेय, गुड मॉर्निंग, आणि लगेच नोटीस रेडी झाल्याबरोबर अधिकारी त्यांना कळवतात की आता नोटीस रेडी आहे. आणि हे कोणासाठी करणार आहे, शीतल तेजवानी का दिग्विजय पाटील का पार्थ पवार? आता पुढे बघा, हा दिस इज द बिगेस्ट अँड द मोस्ट शॉकिंग डिटेल. हा जो ऍड्रेस आहे हा ते पाठवतात, आधी व्हॉइस कॉल होतो, मग हा ऍड्रेस पाठवतात. हा ऍड्रेस कोणाचा आहे? पार्थ पवारचा जिजाऊ बंगला. इथे त्यांना बोलवलं जात आहे का काय हे ऍडव्होकेट तृप्ता ठाकूरच सांगू शकतील. पण हा जो आता आम्ही गुगलवरनं चेक केला, हा यशवंत गाडगे नगरचा पुण्याचं लोकेशन आहे जिथे पार्थ पवारचं घर आहे. आणि त्याच्यानंतरचे कॉल्स, व्हॉइस कॉल्स, मिस कॉल्स हे सगळे जर आपण बघितले, सगळेच्या सगळे, आणि याच्यात अगदी गप्पा, कॉंग्रॅच्युलेशन्स, हे ते असे सगळे व्यवहार चालतात. हे झाले संतोष हिंगडे जे कलेक्टर ऑफ स्टॅम्प्स आहेत. म्हणजे हे जे सगळे व्यवहार झाले याच्यात सगळ्यात अधिकाऱ्यांच्या त्यांना अफाट मदत होती. आता पुढचे धक्कादायक गोष्टी,